आलूचा आपण ना वडापाव बनवणार आहोत। हे बघा, मी हे आलू बॉईल करून घेतले, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि हा कढीपत्ता। तर आता मी तुम्हाला ना दाखवते कसं करायचं। आलू आहे ना मॅश करून घेतलेत, आपण कढईमध्ये तेल ठेवले। आता आलूचा मसाला बनवूया आपण। त्याच्यामध्ये ना हा थोडंसं मी धने आणि जिरं क्रश करून घेतलंय। हे थोडंसं रोस्ट करायचं, ह्याने ना एकदम वडापावला छान स्वाद येतो। आणि ही मिरची आणि लसूण वाटून घेतलाय, आता हे त्याच्यामध्ये घालायचं। हा मसाला ना चांगला रोस्ट होऊन द्यायचा। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता, हळद, आता हा आपला आलूचा मसाला चांगला तळून द्यायचा। ह्यात तेल नाही जास्त घालायचं, कारण आपले बटाट्याचे जे वडे बनवणार ना ते तेलकट होतील नाही तर मग मी ना बघा थोडेसंच तेल घातलेलं आहे। आता आपला आलू मॅश झालेला आहे, आपला मसाला तयार झाला आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे चवीपुरतं मीठ घालून घेऊया आपण ह्याच्यात। आता हा मसाला पण आपण घालून घेऊया ह्याच्यात। मला मिक्स केलं दावतीने। आता हे आपला वड्याचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण वडे तयार करू। मी त्याच्यामध्ये एक चुटकी सोडा टाकणार आहे, कारण सोडा टाकला ना आपले वडे एकदम मस्त फुलतात। मीठ घालून घेऊया, हे बघा चवीपुरतं मीठ। आणि बेसन आहे ना कोणत्या पद्धतीचं घोळायचं, हे बघा ह्या पद्धतीचं घोळायचं। आपली ना तार तुटली नाही पाहिजे, पातळ केलं तर वडे बराबर बनणार नाही, अशी तार चालली पाहिजे। बघा हे वडे बनवलेत। आता आपण ना या गोळमध्ये टाकून, तेल आपलं गरम झालेलं आहे। आपले वडे तळून तयार आहे। आता हे बेसन आहे, बेसनमध्ये आपण थोडीशी हळद घालून घेतली, मीठ आपण नंतर घालूया। आपण आता ह्याला थोडं पाणी घालून बेसन घोळून घेऊया।